पतिव्रत स्त्रीने वृंदेने भगवान महाविष्णूला सुद्धा शाप दिला. काय शाप दिला? का तू शिळा होशील, शालिग्राम म्हणून तुझी पूजा होईल म्हणून दगड गोटे गाठी तुळशीच असतात आणि फक्त लड्डू गोपाल लंगडा देवत फक्त आपल्या देवाऱ्यामध्ये असतो. विठ्ठल रुक्माई म्हणजे भगवान महाविष्णू, राम म्हणजे भगवान महाविष्णू आणि श्रीकृष्ण भगवंताची मोठी मूर्तीसुद्धा चालत नाही, रामाचा फोटो चालत नाही देवाऱ्यामध्ये आणि विठ्ठल रुक्माईसुद्धा चालत नाही, फक्त लंगडा देवच चालतो. शाप दिलेला आहे भगवान महाविष्णूला. आणि म्हणून तिथं पुन्हा अंकित ते म्हणले या शापातून माझी मुक्तता कशी होईल, ह्या शापातून माझी मुक्तता म्हणजे उपशाप. उपशाप, शाप आणि उपशाप. जसा आईलेला शाप दिला होता शिळा होशील आणि उपशाप दिला होता राम वनवासाला जातील, त्या टायमाला रामाची पायाची धूळ मात्र लागल तेव्हा तुझा उद्धार होईल, हा उपशाप होता. आणि तशाच पद्धतीने इथं उपशाप मागितला. त्या टायमाला वृंदेनं सांगितलं कार्तिक एकादशीच्या टायमाला, कार्तिक एकादशीच्या टायमाला पासून तर मात्र पौर्णिमापर्यंत मात्र तुझं माझ्याबरोबर लग्न होईल, तेव्हाच लगन सरी सुरू होईल. त्याच्या अगोदर जो लग्न करील ना त्याचा संसार सुखाचा होणार नाही, असा शाप दिला. पण आता पळवाटा म्हणून जमलं का तवा कवय आणून घेते आणि मग परेशानी झाली का मग म्हणते ते तसे आणि हे असे. म्हणून मात्र अशा पद्धतीने माहिती नाही. आपण पंढरीला गेलो का आणला पांडुरंग, तिकडे आयोजन गेलं का आणला राम, इकडून सगळे देव. पण एक सांगू तुम्हाला, घरामध्ये फक्त लंगड्या देवाशिवाय म्हणजे रंगनाशिवाय दुसरी मूर्ती ठेवायची नाही. भगवान महाविष्णूच्या रूपातले राम, श्रीकृष्ण, विठ्ठल रुक्माई हे फोटो मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडून करून लावा. तुम्ही करायचं नाही तेच करत बसते म्हणून अनुभव येत नाही. म्हणून मात्र त्या वृंदेने मात्र तिचा जिथं सतीगती लावलं ना त्याच ठिकाणी मात्र तुळशीचं रोपटं उतरलं आणि ते तुळशीचं रोपटं उतरलं ती काळी तुळस. वृंदेचा रंग मात्र काळा होता. भगवान श्याम श्रीकृष्ण भगवंत सावळे सावळे म्हणून मात्र श्यामवर्णी काळ्या रंगाची काळ्या पानाची तुळस जी आहे ना इकडे तर म्हणून काळ्या पानाची आणि राम अवतारामध्ये श्यामा हिरव्या पानाची तुळस, राम अवतारामध्ये सीतामाई. म्हणून मात्र श्रीकृष्ण भगवंताबरोबर मात्र वृंदा ही सावळी होती किंवा श्यामवर्णी श्रीकृष्ण भगवंत म्हणून मात्र काळ्या पानाची तुळस. मग आपल्या घराच्या समोर मात्र आपण जे वृंदावन बांधतो ना, वृंदावन, वृंदामध्ये वृंदा तिचं नाव आहे वृंदावन आणि वृंदावनमध्ये तुळस लावतो, वृंदावनमध्ये तुळस लावतो. म्हणून अशा पद्धतीनं आणि त्या तुळशीचे फायदे मात्र काही तुळशीचे. म्हणून तुमचं सगळं दुःख तुळशीला सांगा, त्याच्यामध्ये हर प्रकारचे फायदे. एखाद्याला सर्दी सुर्दी होत असेल ना आणि कशानंच सर्दी जात नसेल ना तर त्या ठिकाणी तुळशीची पूजा करून घ्यायची. पहा इथं तुळशीची पूजा करण्याचा अधिकार आहे माता भगिनीला, पण तुळशीचे पानं आणि मंजुळं तोडण्याचा अधिकार नाही. तुळशीची पूजा करण्याचा अधिकार आहे. आणि तुळशीची पूजा केली तर पातिव्रत धर्म टिकून राहतो. पती पत्नीमध्ये एकमतिकीच्या एकमेकाबद्दल प्रेम जवळ राहतो आणि तुटलेला संसारसुद्धा मात्र जुळून येतो, जुळून येतो. अनुभव घ्या. म्हणून मात्र आणि एक आणखीन वरदान मागून घेतलं त्याने तुळशीने. कोणतं? सायंकाळच्या वेळेस मात्र तिन्ही देव आणि तिन्ही देवांच्या शक्ती माझ्याजवळ राहतील. तिन्ही देव आणि तिन्ही देवांच्या शक्ती ब्रह्म विष्णू महेश आणि त्यांच्या पत्न्या माझ्याजवळ राहतील. म्हणून सायंकाळच्या वेळेस ज्या माता भगिनी तुळशीजवळ दिवा लावतील आणि मग संध्याकाळी घरात दिवा लावतील त्यांच्या घरात उजाडच राहील. उजाड म्हणजे दुःख पीडा बाधा नाही, अपयश नाही, अशांतता नाही, म्हणजे भांडणं नाही, अशा पद्धतीने होईल. आणि जे मात्र पहिले तुळशीजवळ मात्र नैवेद्य ठेवतील, नंतर घरातल्या देवाला नैवेद्य ठेवतील आणि गोळ्या मेळाना खातील, त्यांच्या घर परिवारात मात्र एकमतिकीचा एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा राहील.
म्हणून अशा पद्धतीनं असं वरदान तिनं मागून घेतलं. आणि आज मात्र असा सर्दीचा त्रास होत असेल तर माता भगिनी तुळशीची पूजा करायची आणि 7-10 पानं. जर भाऊदादांसाठी जर म्हणलं तर समसंकेत पाने घ्यायची, 2, 4, 6, 8 आणि 10. माता भगिनींसाठी जर समजा तर सर्दीचा त्रास होत असेल ते विषम संख्येमध्ये, विषम म्हणजे 3, 5, 7, 9, 11 असे विषम संख्येत ते पाने घ्यायची. वल्ल्या रुमालामध्ये ते भिजवून वल्ल्या रुमालामध्ये अशा पद्धतीने झाकून ठेवायचे. फ्रीजमध्ये ठेवा म्हणा, सुकणार नाही असे. आणि संध्याकाळच्या टायमाला उशी इथं न घेताना उशी खांद्याखाली घ्यायची. हे डोकं असं झालं पाहिजे आणि ते पानं असे आता ते चुरगळून घ्यायचे आणि 2-2 थेंब मात्र नाकामध्ये सोडा. कशी सर्दी असली तरी 2-3 दिवसात मात्र जाते सर्दी डोकं या पद्धतीनं. आता याच्यामध्ये कोणाला कॅन्सरचा आजार सांगितला तर विन्सरचं काही नाही, फक्त आता विज्ञान निघालं. गाठी म्हणलं का कॅन्सर, गाठी म्हणलं का कॅन्सर, आणि तोंडाचे कॅन्सर, काही मात्र माता भगिनीला पण गुप्त अंगाचे कॅन्सर, सगळं असं जिथं म्हणलं तिथं. पण काही घाबरायचं काम नाही. असं जर म्हणलं तर वाटत असलं तसं तर तुळशीची पूजा करायची. भाऊदादांनी दर्शन करून तुळशीचे पानं तोडून घ्यायचे आणि आपण मदविधी करून देत असतो. त्या मधात तुळशीचे पानं मात्र असं चुरगळून घ्यायचे आणि ते मधामध्ये एकत्र करून असे चाटायचे. कसंही बी मात्र असं कॅन्सरसारखा त्रास असला तरी तो जातो. त्यानंतर पुन्हा माता भगिनींचे मासिक धर्मपाळीत मात्र काही गडबड असेल म्हणजेच मात्र 27-28 नक्षत्र, 27 नक्षत्र आहे, 28व्या दिवशी मासिक धर्मपाळी आली पाहिजे. पण इथं 15 दिवसात येते, 8 दिवसात येते, 3 वारात म्हणजे 21 दिवसात येते. कधी कधी 1.5-1.5, 2-2, 3-3 महिने येत नाही. अशी जर गडबड असेल ना त्याच्याकरता मात्र हरभऱ्याच्या डाळीचा प्रसाद, हरभऱ्याच्या डाळीचा प्रसाद 7 दाणे हरभऱ्याच्या डाळीची तुळशीला पाणी टाकून पूजा करून घ्यायचं. आणि एक आणखीन महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, तुमच्याकडं धार्मिक कार्यक्रम असेल, धार्मिक कार्यक्रम, आणि त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला अडचण आली आणि त्या अडचणीमध्ये तुम्ही जर बाजूला बसल्या तर शेजारीन बाई काय म्हणन, पाय 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 बाई बरोबर लबाडाचं काम आहे, हां पाय ना कसं देवाने बरोबर केलं का नाही तिला बाजूला बसवलं. म्हणजे लाज वाटते. काही काही शहरामध्ये माता भगिनी बाजूला बसत नाही, सगळा कालवा कालवी करून देते, सगळा भ्रष्टाचार करून टाकते. आणि म्हणून मात्र हार प्रकारचे परेशान होते. पैशाला पैसा लागत नाही, कर्ज मिटत नाही, घरामध्ये एकमत एक विचार नाही, एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा नाही, त्यांच्या घरामध्ये शारीरिक स्वास्थ्य नाही, शांत झोप लागत नाही. अशा समस्या होतात का देवाचा भ्रष्टाचार केल्यामुळं, कालवा कालवी केल्यामुळं. म्हणून ज्या घरामध्ये स्वयंपाक पाणी करायला कोणी नाही त्या घरात जर स्वयंपाक केलाच शक्यतो करूच नाही. गॅस शेगडीजवळ चुल्याजवळ बसणं मासिक धर्मपाळीवाल्या ताईंना खूप मोठं दोषदायक आहे. म्हणून मात्र त्यांनी करूच नाही. पण जर केलं तर त्या परिवारातल्या व्यक्तीने जर त्या ताईच्या हातचा जर स्वयंपाक खाला त्यांनी कुठल्याही मंदिरात जाता कामा नाही. आणि आपला स्पर्श जर एखाद्याला झाला आणि तो व्यक्ती मंदिरात गेला त्या मंदिरातल्या देवाचा भ्रष्टाचार केल्याचा दोष आपल्याला लागतो. या गोष्टी तुम्हाला माहीत नाही, करायचं म्हणून करायचं, म्हणून हार प्रकारच्या परेशानीमध्ये पीडित आहे तुम्ही. म्हणून पवित्रता पाळा. जिथं पवित्रता आहे तिथं दैविक शक्ती आहे, जिथं पवित्रता नाही तिथं आसुरी शक्ती आहे. म्हणून अशा पद्धतीनं तर काय सांगत होतो आम्ही,